नमस्कार. मित्रांनो आज आपल्या बरोबर आहेत रणजित नातू सर. रणजित नातू सर मागचे 2 वर्ष सकल हिंदू समाजासाठी व्रतबंधन हा सोहळा आयोजित करत आहे. तर या सोहळ्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात स्वतः रणजित नातू सरांकडून. रणजित नातू सर, या वर्षी हा सोहळा कधी आहे आणि या सोहळ्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती. नमस्कार. आपण मी सावरकर या एका मंचातर्फे गेले 2 वर्ष सकल हिंदू समाज सामुदायिक व्रतबंध सोहळा साजरा करतो. दरवर्षी आपण त्याच्यासाठी मुहूर्त वगैरे पंचांगातनं काढून बघत नाही, कारण आपल्या दृष्टीने आपल्या सर्वांचे जे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व भारताचं आहे, ज्यांना भारतरत्न मिळालं नाही, पण तरी आपल्या दृष्टीने भारतरत्नापेक्षा त्यांची ख्याती मोठी आहे, असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती ही 28 मेला असते. आपल्या दृष्टीने तोच शुभ दिवस आहे, तोच मुहूर्ताचा दिवस आहे. गेले 2 वर्ष, हे आता यंदा 3रं वर्ष आहे, आपण या 28 मेला पुण्यामध्ये सकल हिंदू समाज व्रतबंध सोहळा पार पाडतो. हिंदू समाजामधल्या सर्व ज्ञाती समाजांना ज्या खरं तर तसं कुठलंच बंधन आपल्या हिंदू धर्म रीती रिवाजांप्रमाणे नाही, की त्यांनी या विशिष्ट ज्ञाती समाजांनी मुंज केली पाहिजे, बाकीच्यांनी केली नाही पाहिजे. तर भारतामध्ये पूर्वापासून परंपरा आहे की सर्वांच्या मुंजी होत असत, कारण मुंज हा शेवटी एक संस्कार आहे. 16 संस्कार जे हिंदू धर्मरीतीप्रमाणे सांगितलेले आहेत, त्यातला एक संस्कार हा जेव्हा आपण शिक्षणाला सुरुवात करतो, विद्यार्जनाला सुरुवात करतो, त्यावेळेस करायचा हा संस्कार आहे. त्यामुळे तो कोणालाच असं बंधन नाही की त्यांनी तो केला नाही पाहिजे, कारण विद्येचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे आपण सर्व समाजामधल्या सर्व मुलींच्या सुद्धा आपण मुंजी लावत असतो आणि यंदाचं 3रं वर्ष आहे आणि या वर्षी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये हिंदू समाज सहभागी होईल याचा आम्हाला विश्वास आहे. सर, पण हे सगळं ज्यावेळेस तुम्ही सकल हिंदू समाजासाठी हा सोहळा करता, हा सोहळा करत असताना तुम्हाला काही अडचणींचं सामोरं जावं लागलं, काही अडचणींना तुम्हाला सामना करावा लागला, काही असे प्रश्न जे तुम्ही आज लोकांना त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छिता? मूलभूत प्रश्न हेच आले की मुंज कशाला. तर गोष्ट अशी आहे की हा एक आपला धर्माचा संस्कार आहे, जो प्रत्येक हिंदू धर्मियाने, आता हिंदू जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये समाविष्ट कोण कोण होतं, त्यात हिंदू जसा सनातनी आहे, तसा शीख आहे, जैन आहे, बौद्ध आहे, सगळे त्यात सम्मिलित आहेतच. तर कोणालाच हा वर्ज नाही, प्रत्येक जण करू शकतो. पहिल्या वर्षीचा अनुभव आम्हाला असा आहे की सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही नाव नोंदणी सुरू केली, त्यावेळेला जवळपास 35 एक 36 नावं आमच्याकडे आली होती. पण जसा जसा व्रतबंधाचा दिवस जवळ आला, तसे त्यातली काही नावं गळली आणि फायनली 21 मुला-मुलींची, त्यात 14 मुलं आणि 7 मुली होत्या, यांचा आम्ही व्रतबंध करू शकलो. माहिती घेतल्यानंतर विषय असा लक्षात आला की अनेक लोकांनी याच्यामध्ये त्यांचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे कान भरायचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी हास्यास्पद असे कारणं त्याला दिली गेली, की एक कारण दिलं गेलं की अरे तू मुंज केली तर तुमचं आरक्षण जाईल. समजा कोणी कुणबी समाजाचा आहे किंवा कोणी मातंग समाजाचा आहे किंवा नवबौद्ध समाजाचा आहे, मेहतर समाजाचा आहे, त्यांना असं सांगितलं गेलं तुमची आरक्षणं जातील. आता वास्तविक आरक्षणाचा आणि एखाद्या धर्मसंस्काराचा काहीही संबंध नाही. आपल्यावरती समजा मुंज संस्कार होत नसेल, पण बारशाच्या वेळेला पण एक संस्कार असतो, विवाहाचा संस्कार असतो, अगदी मृत्यू पावल्यानंतर अंतिम संस्कार असतो. हे 16 संस्कारांपैकीच एक एक संस्कार आहेत. ते केल्याने कोणाचं आरक्षण मिळण्यामध्ये बाधा तर येत नाही. मग मुंजीच्या संस्कारांनी बाधा कशी येईल? तर हे अशा पद्धतीने लोकांनी दिशाभूल करायचा प्रयत्न केला. अर्थात त्याला कारणं त्यांची त्यांची, काही प्रमाणामध्ये समाज एकत्र येऊ नये यासाठी काम करणाऱ्या शक्तींची कारणं होती. त्यांचे त्याच्यामधले स्वतःचे काही गणितं होती आणि त्यामुळे त्यांनी करवलं. परंतु जसं हा विषय 1 वर्ष, 2 वर्ष जुना व्हायला लागला, तसं लोकांच्या लक्षात आलं की यांनी काही होत नाही, बिघडत नाही. उलट हा संस्कार झाल्यानंतर अनुभव असा आहे की मुलांमध्ये आमूलाग्र बदल दिसला. जेव्हा मुलांमध्ये म्हणतो तेव्हा मुलं आणि मुली ज्यांच्यामध्ये म्हणजे संस्कार आपण केले,
आमूलाग्र बदल दिसला, की आमच्याच एका कार्यकर्त्याच्या लहान मुलाचं आम्ही मुंज लावली होती. तेव्हा त्यांनी आम्हाला अनुभव सांगितला, की बाबा जेव्हा तो मुंज व्हायच्या आधी सकाळी उठल्यानंतर देवाला नमस्कार करणे, अगदी आई-वडिलांना, घरच्या मोठ्यांना नमस्कार करणे हे विषय सोडा. देवालाही नमस्कार न करता तो बाहेर जायचा. ते शाळेत जायचा. लहान होता 6-7 वर्षाचा. पण ज्यानंतर ही मुंज झाली त्याची, त्यानंतर त्याला ते आपण यज्ञोपवीत धारण त्यांनी केलं. त्यानंतर रोज सकाळी उठल्यानंतर तो देवाला पहिल्यांदा नमस्कार करायचा, आई-वडिलांना, घरातले आजोबा, आजींना नमस्कार करून मगच शाळेत जायला लागला. हा एका प्रकारे एक ज्याला मी म्हणतो, की ज्याला पॉझिटिव्ह चेंज त्या मुलामधला आहे. हा संस्काराचा भाग आहे. नमस्कार केल्याने कोणाचं काही बिघडत नाही, न केल्याने कोणाचं बिघडत नसतं. परंतु आपल्याकडचं जो एक भारतीय परंपरा आहे, मोठ्यांचा आदर करण्याची किंवा देवासमोर नतमस्तक होण्याची जी एक परंपरा आहे आपली, त्याची जपणूक आपोआप या संस्कारामुळे व्हायला लागली. आणि आज आपल्याला खरंच गरज ज्याची आहे, ती म्हणजे संपूर्ण हिंदू समाज एकत्र येण्याची आणि त्यांनी एक विशिष्ट संस्काराने वागण्याची. त्याची पूर्णपणे खात्री आपल्याला ह्या संस्कारानंतर मिळते. या व्रतबंधन सोहळ्यामध्ये आपण मुलांबरोबर मुलींचंही व्रतबंधन करतो. तर मुलींचं व्रतबंधन करताना किंवा मुलांचंही व्रतबंधन करताना त्यांना केशवपन करणं हे किती गरजेचं आहे आणि ते करायलाच पाहिजे का? या बाबतीत तुम्हाला कधी काही प्रश्न आले का? खरं तर तसा कुठला केलंच पाहिजे, केलंच नाही पाहिजे असं नाही. पहिली गोष्ट म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये असं कुठेही केलं जात नाही, आपणही करत नाही. कारण मुलींचा आणि मुलांचा विषय वेगळा असतो. तर मुलींच्या बाबतीमध्ये कुठेही केसाला धक्का आपण लावत नाही. मुलांना सुद्धा आपण त्याच्या पालकांना आग्रह करतो, की करा. कारण मुंजीमधला एक काय म्हणतात त्या प्रक्रियेचा भाग आहे. पण काही मुलं असतात, की त्यांना मला नाही केस कापायचे. आपण काही बळजबरी करत नाही कोणावर. ज्याला करायचंय त्यांनी करावं. पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे, की पहिल्या वर्षी सुद्धा 2-3 मुलं होती, यामुळे केस नाही कापणार. पण जेव्हा बाकीचे सगळे बटू छान केस कापून बटू म्हणून तयार झाले, त्यावेळेला ज्यांनी नाही नकार दिला होता, ते पण स्वतःहून जाऊन पाटावर बसली आणि केस कापून घ्यायला लागली. त्यामुळे अर्थात ते त्या मुलाच्या मनावर आहे. त्याला आपण कुठलंही जबरदस्ती करत नाही. त्याला वाटलं त्यांनी करावं, नाही वाटलं ते नाही करावं. पुन्हा त्याच्यात वयाची आपण अट काही ठेवलेली नाही. कारण तसं पाहायला गेलं तर अ, जुन्या काळी वर्णांप्रमाणे शिक्षण सुरू करण्याच्या वेळा होत्या. त्याप्रमाणे व्रतबंध केले जायचे. काही 6व्या वर्षी, काही 9व्या वर्षी, काही 12व्या वर्षी. परंतु आता आपण असं केलंय, की 6 ते 12 या वयोगटामधलं कोणीही येत असेल, ज्यांना व्रतबंध करायचा आहे, त्यांनी जरूर यावं. किंबहुना काही अशीही येतात, की बाबा माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे. त्याला व्रतबंध करायचा आहे. आपण म्हणतो जरूर या आणि त्यांना घेऊन आपण त्यांचे पूर्ण व्रतबंध संस्कार करत असतो. हा जो सोहळा आपण करता यासाठी साधारण प्रत्येक अ, बटूला म्हणजे मुलाला किंवा मुलीला काय साधारण खर्च येतो आणि हा सोहळ्याबद्दल म्हणजे किती वेळेचा तो सोहळा असतो आणि तो कुठे आणि कसा संपन्न होतो? पहिली गोष्ट ही आहे, की हा सामुदायिक व्रतबंध सोहळा आहे. याच्यामध्ये भाग घेणाऱ्या ज्यांची आपण मुंज लावतोय, अशा मुलाला, मुलीला, त्यांच्या कुटुंबियांना काहीही खर्च नाही. शून्य खर्च आहे. समाज अशा चांगल्या कामांना कायम मदत करत असतो, पाठीशी उभा राहत असतो. तोच अनुभव आम्हाला या कामात सुद्धा आला. केवळ आमच्याकडनं हे पत्रक जायचं अवकाश अनेक दानशूर व्यक्ती स्वतःहून जोडल्या जातात. म्हणतात हे खूप चांगलं काम करत आहात. आमच्याकडनं आमचं एक रक्कम आपल्याला आम्ही देऊ इच्छितो आणि ते आम्ही दान स्वरूपात चेकने रीतसर घेतो. कारण आमचा स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट ज्याच्या माध्यमातून हे काम चालतं, तो रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. 12 ATGची त्याला पूर्ण परवानग्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे मुला-मुलींकडनं त्या मुंज लागणाऱ्या मुला-मुलींकडनं आपण काहीही घेत नाही. किंबहुना आपण प्रत्येक बटूला मुलगा असेल तर त्याला शिवलेलं सोवळं, कोपरणं, फळी, पंचपात्र, ताम्हण आणि पूजेचं साहित्य हे त्याला आपण देत असतो. तो अर्थात हे सगळं घरी घेऊन जातो. तो काही आपण ते काही काम झालं की परत घेतो अशा भाग नाही. ते आपण दिलेलं असतं. तसंच मुलगी असेल तर तिला आपण शिवलेली नऊवारी साडी ही आपण तिला देत असतो. ज्याच्यात ते जे परिधान करून ते मुंजीचे विधी पार पडत असतात. त्याचबरोबर प्रत्येक बटू बरोबर आपण त्याच्या घरच्या 10 कुटुंबियांना निमंत्रित करतो.
त्यांचा सकाळी आल्यापासून त्यांना सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं सुग्रास भोजन जसं आपल्या सर्वांच्या मुंजींमध्ये ज्या पद्धतीने भोजन केलं जातं त्या पद्धतीचं भोजन असतं. संध्याकाळी परत चहा, काही खाणं आणि मग त्यानंतर भिक्षावळ होते. असा तो एकंदरीत दिवसभराचा कार्यक्रम ज्याच्यामध्ये मुंज ज्यांची होतीये त्यांच्या कुटुंबियांना काहीही आर्थिक तोशिष आपण लागू देत नाही. हा जो व्रतबंध सोहळा गेले 2 वर्ष आपण राबवतात, या सोहळ्यामागे याच्यातून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय? तुमचा काय हेतू आहे? आणि कशासाठी तुम्ही हा सोहळा गेले 2 वर्ष करत आहात? याच्याबद्दल थोडंसं. आपल्याला माहिती असेल अथवा नसेल, परंतु 1929 साली म्हणजे आजपासून जवळपास 95 वर्षापूर्वी अशाच पद्धतीचा प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मालवणमध्ये केला होता. त्या काळी तिथे त्यांनी अस्पृश्य मुलांच्या मुंजी लावून दिल्या होत्या. त्यावेळेस बोलताना ते म्हणले होते, की आज परदेशातनं गैर हिं अ, अ, गैर हिंदू म्हणजे जे हिंदू नाहीत, अहिंदू लोकं हे भारतामध्ये येतात, आपल्या इथले वेद पठण करतात, शिकतात, त्याच्यावर रिसर्च करतात. परंतु आपल्या इथल्याच लोकांना त्याचा अधिकार आपण डावललेला आहे. हे कसं चालेल? तर त्यांनी त्या मुंजीमध्ये स्वतःच्या हाताने सर्वांना यज्ञोपवीत वाटली होती आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं, की आपण सर्वजण मिळून आता मुंगे झालेले आहात. अभ्यास करा. आपल्या वेदांचा, उपनिषदांचा, आपल्या धर्मग्रंथांचा आणि अर्थात विज्ञानाचा अभ्यास करून मोठे व्हा. आणि ही कोणाची एकाची ज्याला म्हणतात काही पाटीलकी नाही, की फक्त यांनीच शिकायचं आणि त्यांनी शिकायचं नाही. सर्वांना शिकण्याचा पूर्ण समान अधिकार आहे. तर हे ज्यावेळेला लोकांच्या मध्ये जाईल, की ज्यावेळेला आज भारतामध्ये आपण पाहतो, की आपला हिंदू समाज विविध पद्धतीने फोडण्याचे प्रकार चालू आहेत. कोणी जातीच्या अ, आधारावर फोडतोय, कोणी प्रांताच्या आधारावर फोडतोय, कोणी भाषेवर फोडतोय, कोणी पंथाच्याही धर्तीवर फोडायचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला संपूर्ण हिंदू समाज एकत्र यायला जर हवा असेल, तर त्याच्यामध्ये एकमेकांबद्दलचे जे काही मनामधल्या आढ्या असतील, त्या दूर व्हायला पाहिजेत. त्या निमित्ताने हा एक संस्कार जो काही प्रमाणामध्ये मोठ्या समाजापासनं हा दूर ठेवला गेला होता. तो संस्कार सर्व समाजाच्या जवळ आणण्याकरता, सर्व समाजाला त्यात सहभागी करून घेता येण्याकरता आपण सुरुवात केली आणि याच्यामधनंच सहजपणे होणारी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला असे अनेक समाज एकत्र येतात, एकत्र त्यांच्या मुंजी होतात, त्यानंतर एकत्र जेवणं होतात. त्यामुळे जे सावरकरांनी जे एक कार्यक्रम दिला होता त्या काळी, तो नंतर बराच काळ सुरू देखील होता. तो म्हणजे सहभोजनाचा. तोही आपोआप घडून येतो. तर सगळे एकत्र राहणं, एकत्र खाणं आणि मग त्यातनं एकमेकांशी दोस्ती होणं, एकमेकांमध्ये संबंध निर्माण होणं आणि मग त्यातनं सामाजिक सलोखा आणि हिंदू धर्म हा संघटित करण्याकरता, हा सुदृढ करण्याकरता हा एक मोठा प्रयत्न केला गेला होता सावरकरांच्या माध्यमातून त्यावेळेला आणि आपण आज 95 वर्षानंतर छोट्या ना छोट्या काही ना काही प्रमाणामध्ये आपण तोच प्रयत्न परत करतोय. तर साधारण याचे जे वेळापत्रक आहे, म्हणजे तो कार्यक्रम किती वाजता सुरू होतो? कार्यक्रमामध्ये नेमकं काय-काय घडतं? आणि कार्यक्रम कधी संपतो? याबद्दल आपण थोडक्यात जर सांगू शकलात? ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन साधारण 2 महिने आधी सुरू होतं. त्याची पत्रकं ठिकठिकाणी पाठवली जातात. लोकांना आवाहन केलं जातं. स्वतः भेटीगाठी केल्या जातात. विविध ज्ञाती समाजांमध्ये बैठका होतात. त्यांना आवाहन केलं जातं. विनंती केली जाते, की आपल्याकडची मुलं यावीत आणि त्यांच्या आपण मौंजीबंधन करावं. त्यातनं ते आपण जे एक नोंदणी पत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये नोंदण्या करून देत असतो. आणि सर आठवडाभर आधी 28 तारखेच्या आधी आठवडाभर आपले जे स्वयंसेवक आहेत, ते 4-4, 5-5 बटूंच्या मागे एक स्वयंसेवक ज्याला आपण कोऑर्डिनेटर म्हणू. तो समन्वयक जो आहे तो त्यांच्याशी संपर्क ठेवून असतो. कधी, कुठे, कसं यायचं तो त्यांना सांगत असतो आणि ज्या दिवशी मुंजी आहेत 28 मेला यंदाच्या वर्षी आपली मला वाटतं मंगळवार येतोय. तर त्या दिवशी आपला मुंजीचा कार्यक्रम हा कर्वे रोडला अश्वमेध मंगल कार्यालयामध्ये असणार आहे. एक सकाळी 7च्या सुमारास सर्वांनी तिथे यावं अशी आपली सूचना असते. आल्यानंतर तिथे त्यांचं परत एकदा नोंदणी होते. मग त्या बटूला जे आपण साहित्य द्यायचं आहे, ते साहित्य तिथे त्या सुपूर्द केलं जातं. पूजेचं साहित्य असेल, कपडे असतील हे सगळं.
त्यानंतर आपले गुरुजींची एक टीम असते. त्याच्यामध्ये एक प्रमुख गुरुजी आणि साधारण 4 बटूंमागे 1 या पद्धतीने आपले गुरुजींचे एक मोठा संच तिथे कार्यरत असतो. ते सगळे तिथे पहिल्यांदा गणेश पूजा होते. गणेश पूजा झाल्यानंतर केशवपनाचा कार्यक्रम होतो, ज्याच्यामध्ये आपली एक 6-7 नाभिकांचा आपला संच आहे, तो तिथे येऊन थांबलेला असतो. लगेच त्यांचे केशवपन झालं, की त्यांच्या अंघोळींची व्यवस्था केलेली असते. मग कपडे आपण दिलेले सोवळं घालून आणि किंवा मुली असतील तर साड्या नेसून त्या परत पूजेला येऊन बसतात. होम हवन विधी म्हणजे जे सर्व विधी हे साधारण 2-1 तास चालतात. जे 11 साडे अर्थात त्याच्या 11 साडे 11 पर्यंत सर्व विधी संपतात. मग मातृभोजन होतं. मातृभोजन झालं, की त्यानंतर साधारण 11:30-12च्या दरम्यान जो मुंज लागण्याचा जो मुख्य विधी असतो, ज्याला आपण अंतरपाट धरून जसं लग्न लागतं तसंच मुंज लागते. तर त्या अंतरपाटाचा विधी होतो. पण त्यानंतर मग उपस्थित सर्व ज्या मातृ समाज असतो, ज्या महिला वर्ग आलेला असतो, तो या बटूंना अ, भिक्षा घालतो. त्यानंतर सर्वांचं एकत्रित भोजन होतं पंक्तीने. ते झाल्यानंतर मग 1 तास 2 तास विश्रांतीचे असतात. त्याच्यामध्ये काही वेळेला काही मनोरंजनाचे कार्यक्रम अर्थात ते सुद्धा केवळ मनोरंजन नसतं किंवा सावरकरांची गाणी असतील किंवा त्यांच्यावरचं एखादं छोटं नाटक असेल किंवा काही भाषणं असतील, अशा पद्धतीचे कार्यक्रम तिथे केले जातात. तर मग संध्याकाळी 4:30-5 ला परत एकदा चहा नाश्ता करून सर्व बटूंची पायी भिक्षावळ आपल्या त्या हॉलपासून निघते आणि एरंडवण्यामध्ये अमृतेश्वर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणापर्यंत ती पायी भिक्षावळ असते. त्याच्यामध्ये एका गाडीवरती सनी चौघडा असतो आणि त्या मंगल स्वरामध्ये आपली ती पूर्ण भिक्षावळ महादेव मंदिरापर्यंत जाते. तिथे एखादे प्रसिद्ध धर्माचार्य बटूंना शुभाशीर्वाद द्यायला आलेले असतात. त्यांच्या हाती त्यांना पहिली भिक्षा घातली जाते आणि मग त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या ह्या संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता होते. तर साधारण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असा त्याचा एकंदरीत कार्यक्रम असतो. आणि आजपर्यंतचा अनुभव असा आहे, की खूप उत्साहाने सगळे लोकं त्यात सहभागी होतात. पहिल्या वर्षी आम्ही 21 बटूंच्या मुंजी लावू शकलो. दुसऱ्या वर्षी तो आकडा हा 32 ला पोहोचला होता. तर यंदाच्या वर्षी आणखीन जास्ती संख्येने याच्यामध्ये बटू भाग घेतील असा आम्हाला विश्वास आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा. त्या नंबरवर तुम्हाला अधिक माहिती आणि फॉर्म आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवला जाईल. नमस्कार. तर साधारण याचे जे वेळापत्रक आहे म्हणजे तो कार्यक्रम किती वाजता सुरू होतो, कार्यक्रमामध्ये नेमकं काय काय घडतं आणि कार्यक्रम कधी संपतो याबद्दल आपण थोडक्यात जर सांगू शकलात? या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन साधारण 2 महिने आधी सुरू होतं. त्याची पत्रकं ठिकठिकाणी पाठवली जातात. लोकांना आवाहन केलं जातं. स्वतः भेटीगाठी केल्या जातात. विविध ज्ञाती समाजांमध्ये बैठका होतात. त्यांना आवाहन केलं जातं. विनंती केली जाते, की आपल्याकडची मुलं यावीत आणि त्यांच्या आपण मौंजीबंधन करावं. त्यातनं ते आपण जे एक नोंदणी पत्र केलेलं आहे त्याच्यामध्ये नोंदण्या करून घेत असतो. आणि सर आठवडाभर आधी 28 तारखेच्या आधी आठवडाभर आपले जे स्वयंसेवक आहेत, ते 4-4, 5-5 बटूंच्या मागे एक स्वयंसेवक ज्याला आपण कोऑर्डिनेटर म्हणू. तो समन्वयक जो आहे तो त्यांच्याशी संपर्क ठेवून असतो. कधी, कुठे, कसं यायचं तो त्यांना सांगत असतो आणि ज्या दिवशी मुंजी आहेत 28 मेला यंदाच्या वर्षी आपली मला वाटतं मंगळवार येतोय. तर त्या दिवशी आपला मुंजीचा कार्यक्रम हा कर्वे रोडला अश्वमेध मंगल कार्यालयामध्ये असणार आहे. एक सकाळी 7च्या सुमारास सर्वांनी तिथे यावं अशी आपली सूचना असते. आल्यानंतर तिथे त्यांचं परत एकदा नोंदणी होते. मग त्या बटूला जे आपण साहित्य द्यायचं आहे, ते साहित्य तिथे त्याच्या सुपूर्द केलं जातं. पूजेचं साहित्य असेल, कपडे असतील हे सगळं. त्यानंतर आपले गुरुजींची एक टीम असते. त्याच्यामध्ये एक प्रमुख गुरुजी आणि साधारण 4 बटूंमागे 1 या पद्धतीने आपले गुरुजींचे एक मोठा संच तिथे कार्यरत असतो. ते सगळे तिथे पहिल्यांदा गणेश पूजा होते. गणेश पूजा झाल्यानंतर केशवपनाचा कार्यक्रम होतो, ज्याच्यामध्ये आपली एक 6-7 नाभिकांचा आपला संच आहे, तो तिथे येऊन थांबलेला असतो. लगेच त्यांचे केशवपन झालं, की त्यांच्या अंघोळींची व्यवस्था केलेली असते. मग कपडे आपण दिलेले सोवळं घालून आणि किंवा मुली असतील तर साड्या नेसून त्या परत पूजेला येऊन बसतात. होम हवन विधी म्हणजे जे सर्व विधी हे साधारण 2-1 तास चालतात. जे 11 साडे अर्थात त्याच्या 11 साडे 11 पर्यंत सर्व विधी संपतात. मग मातृभोजन होतं.
मातृभोजन झालं की त्यानंतर साधारण 11:30-12च्या दरम्यान जो मुंज लागण्याचा जो मुख्य विधी असतो, ज्याला आपण अंतरपाट धरून जसं लग्न लागतं तसंच मुंज लागते. तर त्या अंतरपाटाचा विधी होतो. पण त्यानंतर मग उपस्थित सर्व ज्या मातृ समाज असतो, ज्या महिला वर्ग आलेला असतो, तो ह्या बटूंना भिक्षा घालतो. त्यानंतर सर्वांचं एकत्रित भोजन होतं पंक्तीने. ते झाल्यानंतर मग 1 तास 2 तास विश्रांतीचे असतात. त्याच्यामध्ये काही वेळेला काही मनोरंजनाचे कार्यक्रम अर्थात ते सुद्धा केवळ मनोरंजन नसतं किंवा सावरकरांची गाणी असतील किंवा त्यांच्यावरचं एखादं छोटं नाटक असेल किंवा काही भाषणं असतील, अशा पद्धतीचे कार्यक्रम तिथे केले जातात. तर मग संध्याकाळी 4:30-5ला परत एकदा चहा नाश्ता करून सर्व बटूंची पायी भिक्षावळ आपल्या त्या हॉलपासून निघते आणि एरंडवण्यामध्ये अमृतेश्वर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणापर्यंत ती पायी भिक्षावळ असते. त्याच्यामध्ये गाडीवरती सनी चौघडा असतो आणि त्या मंगल स्वरामध्ये आपली ती पूर्ण भिक्षावळ महादेव मंदिरापर्यंत जाते. तिथे एखादे प्रसिद्ध धर्माचार्य बटूंना शुभाशीर्वाद द्यायला आलेले असतात. त्यांच्या हाती त्यांना पहिली भिक्षा घातली जाते आणि मग त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या या संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता होते. तर साधारण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असा त्याचा एकंदरीत कार्यक्रम असतो आणि आजपर्यंतचा अनुभव असा आहे की खूप उत्साहाने सगळे लोक त्यात सहभागी होतात. पहिल्या वर्षी आम्ही 21 बटूंच्या मुंजी लावू शकलो. दुसऱ्या वर्षी तो आकडा हा 32ला पोचला होता. तर यंदाच्या वर्षी आणखीन जास्ती संख्येने याच्यामध्ये बटू भाग घेतील असा आम्हाला विश्वास आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्या नंबरवर तुम्हाला अधिक माहिती आणि फॉर्म करू शकता. फॉर्म आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवला जाईल. मिळून जाईल. नमस्कार. धन्यवाद.